नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये आता लोखंडे फॅमिली वरून वाद झाल्यानंतर स्वतः सायली एक मोठा स्टॅड घेण्याचा ठरवत आहे, कारण की सायलीला आता स्वतःचे आईवडील हे स्वतः चेंचल्याची खात्री झाल्याने ती आता एक मोठा निर्णय घेत दोघांना म्हणजेच मैना आणि सदाशिव दोघांनाही ती जेव्हा सत्य विचारणार आहे, दोघांकडची उत्तर ही वेगवेगळी आल्याने ती आता रविराजच्या मदतीने एक मोठा ठाम निर्णय घेत त्यांच्या आणि सायली म्हणजेच आई वडिलांची आणि स्वतःची DNA टेस्ट करून घेते आणि जेव्हा DNA टेस्टची रिपोर्ट येणार तेव्हा आपल्या सगळ्यांनाही जबरदस्त असा धक्का बसणार आहे, कारण की सायलीचे जे DNA टेस्टचे रिपोर्ट असणार आहेत ते सदाशिव किंवा महिना कोणाशीही मॅच होणारे नसणार. तर मग हाच रिपोर्ट कसा मॅच झाला याच रिव्हर्स इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर प्रियाचाच केस होता आणि प्रियाच्या केसामुळे आता सायलीचे आईवडील हे तिचेंसून प्रियाचे आहेत आणि सायली ही खरंतर त्यांची मुलगीच नाहीये हे सगळं सिद्ध होणार आहे. आणि मग सायली कशा प्रकारे अर्जुन समोर हे सत्य आणणार आहे आणि कसा या सगळ्याचा तपास लागणार आणि प्रिया सगळ्यात अडकणार चला तर ट्रस्टमध्ये पाहायला मिळेल सायली आणि अर्जुन हे दोघ जणही आता खरंतर त्या रिपोर्टवरून खूप जास्त कन्फ्यूज असतात. अर्जुन सायलीला सांगतो की ते तुझे आई वडीलच आहेत, परंतु त्या रिपोर्टवरून अर्जुनचा पूर्ण विश्वास आहे, परंतु सायलीचा विश्वास नाही. सायली म्हणते की अर्जुन सर, मला अजिबात असं वाटत नाहीये की हे जे रिपोर्ट्स आहेत ना ते माझे रिपोर्ट्स आहेत, कारण की हे आईवडील माझे नाहीच असं मला वाटत राहतं. त्यांचं खोट बोलणं किंवा त्यांचं खोट वागणं यावरून मला सिद्ध झाल की ते माझे आई वडीलच नाहीयेत. इवन आता हे सगळं बघा ना, दिवाळीच्या दिवसांमध्येही मला अगदी प्रकर्षाने जाणवलं की ते माझे आईवडील नाहीत. तेव्हा खरंतर सायली आणि अर्जुन या दोघांमध्ये याच वेळेवरून वाद होतात. म्हणजेच सायलीला खूप चिंता वाटत असते, सायलीला याच गळ्याची भीती असते, म्हणूनच तिने अगोदरपासून अर्जुनला आईवडील शोधण्यास मनाई केलेली होती. परंतु आता काय करायचं अर्जुन सर, इरेला पेटलेत, काय करायचं तरी काय आता, म्हणून ती ठरवते की आपण स्वतःच आता काहीतरी मार्ग काढायचा. अर्जुन सर त्यांच्या बाजूने अगदी बरोबर आहेत, त्यांनी सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी प्रयत्न केलेत, सगळ्या गोष्टींच्या मागे लागून सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित करतात, मग आपण एक गोष्ट नक्कीच केली पाहिजे. आता अर्जुन म्हणतो की सायली तू आता मी तुला सांगतोय ते रिपोर्ट्स आणि त्यानंतर तुला काय करायचं हे तू ठरवायच. आता सायली स्वतःच ठरवत असते की हो, मलाच आता काहीतरी केलं पाहिजे. म्हणजेच ती ठरवते की आता मी दोघांशी वेगवेगळे बोलणार, म्हणजे दोघांशी एकत्र न बोलता मैना आणि सदा या दोघांबरोबर वेगवेगळं बोलायचं, जेणेकरून जे सत्य काय आहे ते समोर येईल. अगोदर तर ती सकाळी मैनावतीला गाठते. मैनावतीला सकाळी ती चहा द्यायला जाते आणि चहा देत असताना मैनावती अगदी खाली मस्त हॉलमध्येच बसलेली तिला सापडते. मग ती एकटी जाऊन गप्पा मारत म्हणते की आई, मला ना जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता सायलीही तिच्याशी बोलत असताना नेमकी प्रिया ही वरती डोक काढून उभीच असते. सगळं ऐकण्यासाठी ती बाहेरून येतच असते. त्यावेळेला सायली तिला म्हणते की आई, मला सांग की लहानपणीच्या माझ्या आठवणी, म्हणजे मी खरंच चोयामाया करायचे, तू मला सांगतेस की मी चोरी वगैरे करायची, ही गोष्ट खरंच खरी आहे का? तेव्हा मग लगेच प्रिया म्हणते, हे बापरे, झाली आता वाट लागली. या बाईने स्वतःच्या तोंडून जर सत्य सांगितलं तर मात्र माझी सगळी वाट लागून जाईल. तेव्हा मैनाबाई म्हणते की तुला माहिती आहे का सायली, तुला चोया माराया करायची, खूप मारामारी पण करायचीस म्हणे, आणि हे सगळं ना खूप आम्ही कंटाळलो होतो. तुला तेव्हा सायलीला खरंच चिंता वाटत असते की हे सगळं मी करत असेल माझ्यासारख्या मुलीला, तर हे काहीच आवडत नाही. मग या सगळ्या गोष्टी मी कशा काय करत असेल सायलीला आता स्वतःच्या बद्दल अजबच वाटायला लागतं. मग सायली म्हणते की तुला आणखी काय माहिती? तेव्हा ती म्हणते
की अगं आणखी काय म्हणजे इतकी मस्ती करायचीस ना, एक वेळेस तर काय केलं होच असं तोंडालाही तुझ्या लागलं होतं परंतु ती जखम भरलेली दिसते. अग इथे गालाजवळ इतकं जोरात लागलं होतं. तुला पण नंतर तुझा गुडघा, अग गुडघा तर इतका फुटला होता काय सांगणार तुला किती काय काय केलं होत असते. तू त्या वेळेला आता हे होत असताना तिला तर धक्काच बसतो. मग साहिलीला ती म्हणते की अगं तुझ्या गुडघ्याला इतकं लागलं असेल ना की बघ तुझी खून तशीच अजून असेल आणि म्हणजेच पूर्ण अगदी खूप आम्हाला रक्त गेलेलं खूप वाईट वाटायचं. तेव्हा ती म्हणते की आई म्हणजे नक्की मी कधी कधी हरवले होते काही तुला माहिती आहे का. तेव्हा ती म्हणते की अगं जेमतेम जेव्हा तू 5 वर्षांची असशील ना तेव्हाच तू हरवलेली होतीस आणि मग नंतर मला वाटत तू त्या आश्रमात गेलीस ते तुझे कुठले ते त्यांना तू सापडले असशील असं ती बोलून दाखवते. नंतर खरं तर इथे सायलीने सदाबरोबर पण एकट्यामध्ये गपचूप बोलणं केलेलं असतं. जेव्हा खाली मस्तपैकी मैना चहा पीत बसलेली असते त्याच वेळेला सायली पटकन सदाच्या खोलीमध्ये जाते आणि त्याच्याशीही ती बोलून घेते. म्हणजेच बाबा मला खरखर सांगा की मी कधी हरवले होते काय. तेव्हा बाबा म्हणतात की जेमतेम तू 7 वर्षांची असशील. मग या दोघांच्याही प्रश्नामध्ये तफावत म्हणजे उत्तर दोघंही वेगवेगळे देतात. आता तिला काहीच कळत नसतं की नेमकं काय आहे. सायलीला आता थोडा थोडा संशय येत असतो की माझे आईवडील आहेत आणि दोघांनाही माझ्याबद्दल कन्फर्म काही माहीत नाहीये. दोघांचे उत्तर आता वेगवेगळे आहेत. काय करायचं त्यांना काही समजत नसतं. आता साहिली ठरवते की नाही म्हणजे या दोघांच्याही बोलण्यामध्ये काहीतरी मला डिफरन्स दिसून येतोय. म्हणजे सदाशिव म्हणतोय की 7 वर्ष आणि महिनाबाई म्हणते की 5 वर्ष. म्हणजे हे दोघजण हे नक्की त्यांना काही माहिती नाही का माझ्याबद्दल की उगीचच ते मला असं मुद्दामच खोटं बोलतात आशा लावण्यासाठी. आणि जसं मला आई म्हणत होती तसंच हे जे काही मला लागलंय म्हणून ती स्वतःचं पायखरंतर वर करून बघते. तिला कन्फर्म असतं की ही काही माझी खून नाही. म्हणजे माझ्या गुडघ्याला काही लागलेलं नव्हतं परंतु तरीही ती पाय वरवरून बघते स्वतःच आणि बघते तर गुडघ्याला तिच्या काहीच खून नसते. म्हणजे सायली लहानपणी जशी ती सांगते तिची अजिबात मस्ती करून असते. ती तर खूप चांगली मुलगी असते लहानपणीची. मग सायली म्हणते की नाही माझ्या पायाला तरखूनच नाहीये. मग मी कुठे पडले होते. आई तर सांगत होती की मला खूप लागलं होतं. मग नक्की काय हा प्रकार आहे. त्यावेळेला आता हे सगळं होत असताना सायली म्हणते की नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे दोघं हिना माझ्यापासून काहीतरी लपवतायत. मग अर्जुनने DNA टेस्ट केली. त्यावर विश्वास कसा तरी ठेवायचा असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यामुळेच ती आता ठरवते की किती काही झालं ना तरीही आपलं जे सत्य आहे ते आपण शोधून काढायचं. म्हणजे हे माझे आईवडील आहेत की नाही हे आता मी शोधून काढणार असं ती आता पूर्णपणे ठरवते. त्यामुळे आता सायली विचार करते की आई बाबांशी मला आता जरा एकट्यामध्ये बोललं पाहिजे. रिया तर घाबरलेली असते की ही सायलीला सगळं सत्य सांगून टाकत आहे आणि जर ते सत्य आता माझ्याच अंगाशी आलं तर म्हणजे मीच यामध्ये अडकले गेले तर. प्रिया म्हणते की नाही काही झालं ना तरीही मला हे सत्य त्यांच्यापासून लपवायलाच हो. म्हणजे मी त्यांची मुलगी आहे तर त्यांना कळायला नको किती काही या सायलीने प्रयत्न करू दे परंतु मी प्रत्येक वेळेला जिंकणार. पण प्रिया घाबरते की जर सायलीने आणखी काही केलं तर खरं तर सायली ती प्रिया म्हणते की जेनी DNA टेस्टचे रिपोर्ट आहेत ते तर पॉझिटिव्ह आलेत. म्हणजेच तिचे सायलीचे आणित यांचे येणारच होते पॉझिटिव्ह कारण ते माझेच आईवडील आहेत. मग हे सगळं झाल्यानंतर प्रिया विचार करते की नाही काहीतरी आता आम्हाला लक्ष देऊन केलं पाहिजे. जर पुन्हा एकदा सायलीने दुसरा काही मार्ग अवलंबला तर मला तर काळजीच वाटते. प्रिया आता पूर्णपणेच घाबरलेली असते. काय करायचं हे तिला काहीच कळत नाहीये. तेव्हा मग आता प्रिया सायली ही देवी आई जवळ जाऊन हात जोडते आणि म्हणते की देवी
आई मला काहीतरी विचार करू दे, काहीतरी असं घडू दे जेणेकरून मला सगळं सत्य माझ्या समोर अगदी सूर्यप्रकाशासारखं लख आलं पाहिजे. कारण माझे आई वडील माझे आहेत की नाही हे मला कळलं पाहिजे देवी. आई मला तर माझं मन कौल देत नाही. मला जसं प्रतिमात्यांबद्दल माया वाटते, जशी कल्पना आईबद्दल वाटते, तशी माया मला या महिना आईबद्दल म्हणजेच महिनावती बाई बद्दल का वाटत नाही. एखादी आई असेल ती आपल्या मुलीला खूप जीव लावतेच, मला प्रतिमा हत्या आणि कल्पनाही लावतात, पण ही मला अशी जीव लावत नाही. उलट माझ्याकडून ती काही घेण्याची अपेक्षाच ठेवत असते. पण एखाद्याचा स्वभाव असतो असा, पण तरीही मला नक्की बघितलं पाहिजे की हे सगळं असं काय आहे, नक्की काय प्रकार आहे. आता सायलीला जरास्टेन क्षण आलेलं असतं. सायलीला आता देवी आईमुळे एक आयडिया सुचते, ती म्हणजे की पुन्हा एकदा DNA टेस्ट करायची, हे कोणालाही न सांगता. आता ती अर्जुनलाही हे न सांगणार नसते, कारण की कुठेतरी काहीतरी बातमी लीक होईल आणि पुन्हा एकदा काहीतरी प्रॉब्लेम होईल. म्हणूनच सायलीच मंजिला तिला जे सांगत असतं आणि देवी आई तिला जो काही विवेक बुद्धी देते, म्हणजे सचेत विवेक बुद्धी देते, त्यावरून ती ठरवते की आता मला याची गोष्टीची टेस्ट करावीच लागेल. सायली आता आई वडिलांजवळ जाते आणि त्यांना म्हणते की आई बाबा मला ना कळत नाहीये, तुम्ही दोघेही वेगवेगळं बोलताय. बाबा म्हणतात की मी 7 वर्षापूर्वी हरवले. आई तू म्हणतेस की 5 वर्ष म्हणजेच 5 वर्षाची असताना. आणि बाबा बाळा काय झालं असं का वाटते तुला तेव्हा? मग लगेचच ती म्हणते की हो मला असंच वाटते, कारण की ना ते मला आई वडील अजिबातच वाटत नाहीत. किती काही झालं तरीही मला एक गोष्ट समजत नाहीये की आमच्यातल्या गोष्टी जराही मॅच कशा नाहीयेत. म्हणजे ना आमचं वागणं बोलणं हे आम्हाला मला वेगळंच वाटतं. त्या मला सांगतात की मी लहानपणी चोया करायची, मारामारी करायची, पण आता मी जशी आहे त्यावरून मला खरंच असं वाटत नाही की मी लहानपणी तशी असेल, किंवा मी स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये इमॅजिनच करू शकत नाहीये. म्हणूनच मला असं वाटत ना रविराज काका की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि त्यांचं वागणं आणि माझं वागणं टोटली वेगळं आहे. तेव्हा आता रविराज आणि प्रतिमा दोघेही समजतात. रविराज म्हणतो की बाळा खरंच. प्रतिमाही म्हणते की हो अगदी बरोबर बोलतेस तू, कारण की त्या दिवशी ना सायली मी अगदी नोटीस केलं होतं तुझी आई आणि तू जेव्हा गेम खेळत होतात ना तेव्हा तुझी आई कम्प्लीट तुझ्या अपोजिट होती. म्हणजे तू किती समजूतदारपणे सगळे घेते, परंतु तिचं वागणं बोलणं ना मला सेम आमच्या तन्वी सारखं वाटलं. बघ म्हणजे तन्वी जशी वागते ना तशीच उथळ वागणं होतं, म्हणजे अगदी विचार न करता वागणं. तेव्हा आता रविराज म्हणतो की सायली बाळा हे तू आमच्याशी बोलायला आलीस, अर्जुनशी बोललीस का? तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सरांशी मी बोलणं झालं. ॲक्च्युली मला तुम्हाला भेटायचं होतं, ते वेगळ्याच कारणासाठी. तुम्हाला हे सगळं सत्य सांगून मला एक DNA टेस्ट करून घ्यायची होती. खरं तर म्हणजेच मी त्यांचे सॅम्पलही आणलेत आई वडिलांचे, आणि मला तुमच्या ओळखीतला एखादा चांगला डॉक्टर असेल तर रेकमेंड करा मला ही टेस्ट करायची, कारण की अर्जुन सरांनी टेस्ट करून झाले आणि त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. तेव्हा मग रविराज म्हणतो की बाळा मग अर्जुनच्या रिपोर्टवर तू शंका घेऊ नकोस, अर्जुनने एखादा चांगलाच डॉक्टर पाहिला असेल. तेव्हा सायली म्हणते की हो काका चांगलाच डॉक्टर पाहिला असेल, परंतु मला असं वाटत ना की त्या सॅम्पल्समध्ये कोणीतरी काहीतरी छेडछाड केली, किंवा त्या रिपोर्टमध्ये तरी कोणीतरी मुद्दाम छेडछाड केली आहे. म्हणूनच मला पुन्हा एकदा तो रिपोर्ट काढायचा आहे, जेणेकरून नक्की काय होते की नाही ते मला बघायचं. आता ते ऐकल्यानंतर लगेचच पुढे ती म्हणायला लागते की बरं ठीक आहे. प्रतिमा म्हणते की सायली तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, म्हणजे या गोष्टी केल्याच पाहिजेत. त्यावेळेला नागराज पण खरं तर घरात नसतो, त्यामुळे त्यालाही काही या गोष्टी माहिती नसतात. आता रविराज म्हणतो की ठीक आहे चालेल, मी तुझ्या सोबत येतो आणि ते जे रिपोर्ट्स आहेत ना ते आपण बघूया काय करायचं. माझा एखाद्या ओळखीचा डॉक्टर आहे, त्याच्याकडे मी तुला घेऊन जातो. सायली म्हणते
फक्त अर्जुन सर किंवा घरातल्या कोणालाही हे समजून द्यायचं नाहीये काका. तेव्हा मग तो म्हणतो की डोंट वरी सायली, बेटा तू काळजी करू नकोही. फक्त गोष्ट आपल्या तिघांमध्ये, तुझ्यात, माझ्यात आणि प्रतिमामध्ये बस. तेव्हा मग आता सायली म्हणते की ठीक आहे. आता सायली ते सॅम्पल घेऊन स्वतःचेही सॅम्पल देते आणि पुन्हा एकदा DNA टेस्ट केली जाते. तेव्हा सायलीला खरंतर त्या रात्री झोपच लागत नाही, काय रिपोर्ट येणार आहेत यामुळे तिची पूर्ण घालमेल असते. खरं तर अर्जुनपासूनही तिने सगळं लपवलेलं असतं. त्यामुळे पहिल्यांदा तिला खूप वाईट वाटत असतं की अर्जुन सरांपासून मी इतकी मोठी गोष्ट लपवली. पण तिच्याकडे काहीच पर्याय नसतो, कारण जर घरात कोणालाही काही कळलं तर पुन्हा त्यात रिपोर्टमध्ये छेडछाड किंवा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होण्याची गरज म्हणजेच वाटते. त्यामुळे ती काहीच बोलत नाही. तर तिला तिचे आई वडीलही रूममध्ये आल्यावर विचारतात, साहूबाळा, अगं मी ना कोणाला काही सांगितलेलं नाही, पण मला सांग ना की ह्या रिपोर्टमध्ये काय येणार आहे का नक्की. तेव्हा सायली म्हणते की हे बघा आई, बाबा हे रिपोर्ट ना उद्या येणार, आज आपण टेस्ट केली आहे, मी त्यासाठीच गेले होते. ते दोघं म्हणतात की हो अगं तू सकाळी गेलीस ते त्यासाठीच गेलीस, मला कळलं, पण तू काहीतरी म्हणालीस की मधुभाऊ. तेव्हा मग ती म्हणते की हो, ज्यांच्याकडे मी आश्रमात वाढली ना त्यांनाही मी भेटायला गेले होते. सायलीला खरंतर आता खोटं बोलावं लागत असतं, पण तिच्याकडे काहीही पर्याय नसतो. तेव्हा मग आता रविराज हा त्याच्या मित्राकडून, म्हणजे जो डॉक्टर मित्र असतो त्याच्याकडून लवकरात लवकर रिपोर्ट येण्याची शक्यता वर्तवतो. तेव्हा मग सायलीला रिपोर्ट आल्यानंतर जबरदस्त धक्का बसतो. जे सगळ्यांनी विचार केला असेल किंवा कोणी विचार केला नसेल तेच घडतं. ते म्हणजे की सायलीच मन जिंकत सायलीला जे तिचे गट फिलिंग सांगते ती खरी होते. सायलीचे आणि त्यांचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह येतात, म्हणजे सायलीचे आईवडील नाहीत हे सिद्ध होतं. आता मात्र कुठेतरी सायलीला मनातून खूप बरं वाटत असतं की मी जे काही विचार करत होते ते खरं ठरलं. याचा अर्थ अर्जुन सरांच्या रिपोर्टमध्ये कोणीतरी काहीतरी प्रॉब्लेम किंवा काहीतरी छेडछाड केलेली होती हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता रविराजलाही धक्काच बसतो की म्हणजे सायली बेटा जे बोलत होती ते अगदी बरोबर होतं, म्हणजे तिचं मन जे सांगत होतं ते खरं. हे दोघेही तिचे तोत्य आई वडील म्हणून घरात शिरलेत. अर्जुनला हे कळायला हो. आता सायली अर्जुनला सांगते प्रतिमा आणि रविराज म्हणतात की हो, ते लोक फार काळ सायलीकडे राहता कामाने, कारण की सायली आणि अर्जुनला ते कुठल्या प्रकारचा धोका पोहोचवतील. तर कारण ते दोघ जणही खूप अगदी पैशाला लालची आहेत. जर सायली आणि अर्जुन यांना लबाडत राहिले तर म्हणून रविराज आणि प्रतिमा दोघेही निर्णय घेतात की आपण सुभेदारांच्या घरी जायचं. खरं काय ते सगळं समोर आणायचं, म्हणजे आणायचं आपल्या सायली आणि अर्जुनच्या बांगे आपण उभं राहायचं. आणि नंतर सायली अर्जुनला सांगते की अर्जुन सर रिपोर्ट असे आलेत. आता अर्जुनला धक्काच बसतो. ती म्हणते की मी रविराज काकांबरोबर गेले होते आणि ते सगळे रिपोर्ट, म्हणजेच कोणाला मी काही सांगितलं नव्हतं, नाही तर रिपोर्टमध्ये अदलाबदली होऊ शकते म्हणून. मग अर्जुन म्हणतो की मग सायली मला कळत नाहीये की जो केस होता तो कोणाचा मॅच झाला असेल. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर मलाही नाही कळत. मग अर्जुनच्या आता लक्षात येत की आपल्या घरात कोण असेल सगळं. सायली म्हणजेच अर्जुन म्हणतो की तुझे आई वडील त्यांनी काही केले का. ते म्हणते नाही, माझे आई वडील अगदी बिनधास्तपणे रिपोर्ट म्हणजेच रिपोर्ट काढण्यासाठी तयार झाले होते, टेस्ट करण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ त्यांनाही हे माहीत नाहीये की ते माझे आईवडील नाहीत. अर्जुन म्हणतो की येस, मी त्यांच्या समोर गेलो आणि बिचाऱ्यांना मला दया आली आणि मी त्यांना इथे घेऊन आलो, त्यात त्यांची काही चूक नाहीये. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळं करणारे कोणीतरी चुकीचं करतंय. तेव्हा आता अर्जुनला लक्षात येत कोण करत होती आपल्या घरात हे सगळं करणारी एकच व्यक्ती, ती म्हणजे प्रिया. मग पॉझिटिव्ह टेस्ट आले कशी. सायली अर्जुनच्या लक्षात येतं
की कदाचित प्रियाने स्वतःचाच केस तर ठेवला नसेल ना. अर्जुन आणि सायली या सत्यापर्यंत आता बरोबर पोहोचतात. म्हणूनच आता अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा टेस्ट करण्यास ठरवतात. आता ते सायली प्रियाच्या डस्टबिनमधून केसाचा सॅम्पल उचलते आणि पुन्हा एकदा ती त्या आई वडिलांचे रिपोर्ट बरोबर मॅच करते. तर तो रिपोर्ट पॉझिटिव्हच येतो. याचा अर्थ सायली अर्जुनने तो विचार केलेला असतो तो विचार खरा ठरतो. आता सायली आणि अर्जुन दोघेही विचार करतात की प्रतिमाचे आणि सायलीचे गुण जुळतात. तसंच त्या प्रियाचे आणि महिनाचे गुण एकत्र जुळतात. आता त्या दोघांनाही लक्षात आले नसतं की आपण खरंतर फसवले गेलो आहोत. सायलीचे आईवडील हे नाहीचत तर हे प्रियाचे आईवडील आहेत. मग नक्की प्रिया तन्वी नाही, मग रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी तरी कोण? हा सगळा प्रश्न आता एक मोठा सावळा गोंधळ सगळ्यांसमोरच उभा राहिलेला असतो. आता नेमकं या प्रश्नाला सायली आणि अर्जुन कसं तोंड देणार आणि कशा प्रकारे सायली ही रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.